नमस्कार, प्रज्ञास किचन अँड किड्स फनमध्ये स्वागत आहे तुमचं। तर आज आपण मेथी मटर मलाई बनवणार आहोत। खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट बनवताही येते। ही भाजी अगदी हॉटेलसारखी होते, त्यामुळे आपण लगेच बनवायला सुरुवात करूया। एक जोडी मेथी निवडून व स्वच्छ धुवून घेतली व ती आता चिरून घेऊयात। एका पातेल्यात एक ग्लास पाणी घालून 2 मिनिटे मटर शिजवून घेऊयात। मटर शिजवून झाले आहेत। आता आपण एक वाटण तयार करूया। 2 मीडियम साइजचे टोमॅटो, काजू 10 ते 12, लसूण पाकळ्या 8 ते 10, 1 इंच आलं। आता याची पेस्ट बनवून घेऊयात। कढई गरम झाली आहे, यामध्ये 1 चमचा तेल घालूयात व भाजी हाय फ्लेम वरती 1 मिनिट परतून घेऊयात। आता एका प्लेट मध्ये ही भाजी काढून घेऊयात। आता कढईत 3 चमचे तेल घालूयात। तेल गरम झालं की 1 चमचा जिरे घालूयात। जिरे छान तडतडले की 3 ते 4 वेलदोडे घालूयात। तमालपत्री 2 व 1 दालचिनी घालूयात। दोन मोठे कांदे बारीक कट करून घेतलेत, ते सोनेरी रंगावर भाजून घेऊयात। कांदा छान भाजून झालेला आहे। आता जी आपण पेस्ट बनवलेली ते घालून घेऊयात। 1 मिनिट हे सर्व भाजून घेऊयात। आता यामध्ये 1 चमचा जिरे पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर घालूयात। हे सर्व मसाले तेल सुटेपर्यंत भाजून घेऊयात। आता यामध्ये थोडं पाणी घालूयात व 1 मिनिट सर्व मसाले शिजवून घेऊयात। मसाला छान भाजून झालेला आहे। आता यामध्ये शिजवलेलं मटर घालूयात व थोडंसं मिक्स करून घेऊयात। आता मेथी घालूयात व 1 मिनिट परतून घेऊयात। आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालूयात व 2 मिनिटं भाजी छान शिजवून घेऊयात। आता चवीनुसार मीठ घालूयात व अर्धी वाटी मलाई घालूयात। मलाई घातल्यामुळे भाजीची चव अप्रतिम लागते। आता वरून थोडी कोथिंबीर घालूयात। आता ही आपली मेथी मटर मलाई भाजी झालेली आहे। याची टेस्ट हॉटेलच्या भाजीसारखी लागते। तर ही भाजी नक्की करून बघा व आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।